इथं वडीचं पीठ पातळ झाल्यामुळं मी या चाळणीमध्येच वडी गोल थापून घेतली. हे तुम्ही बघू शकता. त्याचं झालं काय, शेजारी शेंगदाणे पण ठेवलेले भाजत, कारण कूट करायचं होतं खिचडीसाठी. आणि मी कचरा काढत काढत ते दोन्ही कामं एकसाथ करत होते. शेंगदाणे पण भाजत होते आणि वडी पण करत होते. तर वडीचं पीठ पातळ झालं कशामुळं, पहिले मी 3 रोल बनवले चाळणीमध्ये, ते बसलेच नाहीत 3 रोल. म्हटलं ते रोल झाल्यानंतर दुसऱ्यांदा करून घ्यावे रोल. तर ते पूर्ण रोल पहिले होस तोपर्यंत, त्या वड्या होस तोपर्यंत ते पीठ झालं पातळ. मग करणार काय, मग एक आयडिया सुचली. म्हटलं चला आता पातळ झालंयच तर पसरून घ्यावं, बघू आता. क्यूबमध्ये पण करतात ना वड्या कोण कोण. म्हटलं चला ट्राय तर करून बघूया, झालं तर झालं चांगलं. आणि इथं बघा, कचरा काढताना मी बटरफ्लाय बनवलं होतं विहानला खेळण्यासाठी. त्याला खूप आवडतं बटरफ्लाय. आणि शेंगदाणे पण भाजून झालेत कचरा काढत काढत. इथे थोडं थंड व्हायला ठेवलं. सकाळी खिचडी केली होती मी, ते सगळं कूट संपलं होतं. त्याच्यामुळे मी परत शेंगदाणे भाजून घेतले, कारण आईंसाठी परत खिचडी करायची होती मला. इथं माझी ती वडी मी पसरून घेतलेली ती झाली होती, त्याच्यामुळे मला खूप जरा बरं वाटलं. म्हटलं वेस्ट नाही गेलं, चला ठीक आहे. आणि त्याचे तुकडे पण एकदम मस्त पडले होते. मला वाटलं आता फेल जाते की काय, माझं काय माहिती कसं होते काय होते. ते पहिले रोल बनवले होते त्याच्या वड्या करून घेतल्या. आणि हे बघा, हे तर एकदम मस्तच निघालं माझं. त्याच्यावरती थोडे तीळ पण टाकले होते मी, आणि वड्या पण छान निघाल्या. आणि रोलपेक्षा तरी छानच लागत होत्या, कारण खायला खुसखुशीत लागत होतं. इथं विहान उठला होता आणि त्याला परत झोपायचं होतं. त्याने खिचडी खाल्ली, दही खाल्लं आणि म्हटलं मला परत झोपायचं आहे. मग परत अंगावर घेऊन झोपला होता. पण ते झोपत नाही बघ, जस्ट टाईमपास करत बसतो. मग इथं सगळं काम वगैरे आवरलं, त्याला आंघोळ घातली आणि त्याचं चालला होता टिकली पावडर. आणि त्याने अचानक मोबाईल बघितला आणि तो म्हटला मी बघ तिथं उभा राहिलेला दिसतोय. त्याला नक्की समजलंच नाही की काय चालू आहे. मग तो व्हिडिओ पूर्ण क्लिअर येण्यासाठी पडदा लावून घेतला, कारण उजेड असल्यामुळं व्यवस्थित दिसत नाही. इथं चाललं होतं त्याला काजळ पावडर करायचं. आणि त्याच्यानंतर आम्ही थोडी मस्ती केली दोघांनी. मी त्याला नाश्ता झाल्यानंतरच आंघोळ घालते, आणि त्याच्यानंतर आम्ही इथं दोघं बनाना खात बसतो. बनाना विहानला खूप आवडतो, खूप म्हणजे खूप. आणि रोज त्याला एक तरी बनाना देतोच आम्ही खायला. आणि घरातले सगळेच जण खातात. तसं पण सगळे फ्रूट खाल्लेच पाहिजे. आणि इथं बसलो होतो टाईमपास करत विंडोमध्ये. काम तर सगळं झालं होतं. फरशी वगैरे पण पुसून झालेली इथं माझी. आणि आता वाजले होते 12. आणि लाईटची वाट बघितली. शेंगदाण्याचं कूट करायचं होतं. मग म्हटलं आईंचा यायचा पण टाईम झाला आहे. मग फर्स्ट टाईमच असं खलबत्त्यात कूट करून घेतलं. म्हटलं होतं आहे का नाही व्यवस्थित, पण झालं छान. आणि खिचडी पण खूप छान लागत होती. इथं विहान बोलत होता मला पण करायचं आहे. म्हटलं आई यायचा टायमिंग झाला आहे, परत त्यांना खायला उशीर होईल. म्हटलं ठीक आहे. आणि आता संध्याकाळच्या 5:30 वाजलेले आहेत. माझं ऑफिसचं काम चालूच होतं. विहान झोपला होता आणि मी इथं ग्रीन टी घेतली. आणि इतकी आवडते ना मला ग्रीन टी, म्हणजे मला ती एक सवयच लागलेली आहे त्याची. ग्रीन टी ठेवला आणि इथं ऑफिसचं काम चालू आहे. आणि तेवढ्यातच इथं विहान उठला होता, कारण तो झोपला होता 4 वाजता. आज थोडं कमीच काम होतं, काय कामाचं बर्डन नव्हतं. इतर वेळेला कामाचं खूप बर्डन असतं.
आता इथं माझं पिल्लू पण उठून आलंय. तो झोपेतून डायरेक्ट उठून आलाय आणि त्याला उठले की पहिली मीच लागते आणि तो असं कुशीत येऊन झोपतोच. आणि इथे पण तो म्हणत होता, बघ मी मोबाईलमध्ये कसा दिसतोय, माझा व्हिडिओ काढ. असं त्याने मागितला नाही. इतकं भारी वाटतं मला, इतकं भारी वाटतं की मी सांगू शकत नाही, इतकं भारी वाटतं मला. आणि दिवसातून मी 1000 वेळा तरी त्याला किस करतच असते. इतकं मला भारी वाटतं. म्हणजे दिवसभराचा थकवा असतो ना, तो पूर्ण निघून जातो. कामाचा स्ट्रेस असतो तो पूर्ण निघून जातो. आणि तर त्याला खेळवत खेळत मला इथं 6, 6:15 तरी झालेच होते. आता इथं विहानला आजीकडे जायचं होतं.